आपल्या पुढील कार्य. मद्रास येथील ट्रिप्लिकेन साहित्य समितीत दिलेलं व्याख्यान. जगातील प्रगतीबरोबरच जीवनाची समस्या ही प्रतिदिनी अधिकाधिक सखोल आणि व्यापक होते आहे. अतिप्राचीन काळी संपूर्ण विश्वातील जीवनाच्या एकत्वाचं तत्व जेव्हा वेदांतानं शोधून काढलं, तेव्हापासूनच जीवनाचा मूलमंत्र आणि जीवनाचं सारही शिकवण्यात आले आहेत. अखिल जगताला बरोबर घेतल्या वाचून ह्या विश्वातील एक अणुसुद्धा गतिमान होऊ शकत नाही. सर्व जगाची आपल्याबरोबर उन्नती केल्या वाचून कोणत्याही प्रकारची प्रगती होऊ शकणार नाही. तसंच कोणत्याही समस्येची सोडवणूक जातीय किंवा राष्ट्रीय अन्य कोणत्याही संकुचित भूमिकेवरून कधीही होणार नाही, हेही प्रतिदिनी अधिकाधिक स्पष्ट होत आहे. प्रत्येक कल्पना सर्व जगाला सामावून घेईल एवढी व्यापक झाली पाहिजे. प्रत्येक आकांक्षा एवढी विशाल होणं आवश्यक आहे की ती अखिल मानव जातीलाच नव्हे तर जीवसृष्टीला सुद्धा व्यापून टाकेल. यावरून हे स्पष्ट होईल की गेल्या काही शतकात आपला देश प्राचीन काळा इतका महान का राहिलेला नाही. आपल्या या अधोगतीचं एक कारण असं आढळून येईल की आपली दृष्टी आणि आपल्या कार्याचं क्षेत्र ही दोन्ही संकुचित झाली. एकाच मूळच्या मानव वंशातून निर्माण झालेल्या पण भिन्न अवस्था आणि भिन्न परिस्थिती यात पडलेल्या अशा दोन विलक्षण जाती आपल्या विशिष्ट पद्धतीने जीवन समस्या सोडवू लागल्या. या दोन जाती म्हणजे प्राचीन ग्रीक आणि हिंदू ह्या आहेत. उत्तरेस हिमाच्छादित शिखरं असलेला हिमालय, निर्मल पाणी असलेल्या मैदानातील सागरतुल्य नद्या, सृष्टीची परमसीमा दर्शवणारी विशाल अरण्य, या सगळ्यांनी वेढल्यामुळे आर्य हे अंतर्मुख बनले. आर्य वंशामुळे स्वभावतः लाभलेली कुशाग्र बुद्धिमत्ता आणि भोवतालचे भव्योदात्त सृष्टी सौंदर्य यामुळे आर्य साहजिकच अंतर्मुख बनले. स्वतःच्या मनोव्यापारांच्या विश्लेषणाला भारतीय आर्यांनी स्वतःला वाहून घेतलं. दुसरीकडे ग्रीक लोकांनी जिथे वस्ती केली तो भूभाग भव्योदात्त असण्याऐवजी सुंदर होता. ग्रीक द्वीपसमूहातील ती बेटं सुंदर होती. भोवतालचा निसर्ग समृद्ध असला तरी साधाच होता. या सर्व गोष्टींमुळे ग्रीक लोकांची मनोवृत्ती सहजच बहिर्मुख बनली आणि ते बाह्य जगताच्या विश्लेषणाकडे वळले. त्यामुळे आपल्याला असं आढळून येतं की भारतात सर्व विश्लेषणात्मक शास्त्रांचा उदय झाला आणि ग्रीसमध्ये बाह्य घटनांचं निरीक्षण करून सामान्यीकरण करणारी सगळी भौतिकशास्त्र जन्माला आली. हिंदू मन आपल्या विशिष्ट मार्गानं प्रगत झालं आणि अत्यंत आश्चर्यमुग्ध करणारे सिद्धांत त्यांनी शोधून काढले. आजही हिंदूंची तर्कशुद्ध विचारशक्ती आणि भारतीय बुद्धीचं विलक्षण सामर्थ्य अतुलनीय आहेत. अन्य देशातील मुलांशी आपल्या देशातील मुलांची स्पर्धा झाल्यास आपल्या देशातील मुलं नेहमी सरस ठरतात. पण भारतावर मुसलमानांचं राज्य होण्याच्या सुमारे 2 शतक पूर्वी ज्यावेळी भारताची शक्ती लोप पावली, त्यावेळी भारतीय विचारसरणीच्या वैशिष्ट्याचा इतका अतिरेक झाला की ती पतन पावू लागली. आणि आपल्याला हे पतन गायन, कला, विज्ञान आदी सर्व क्षेत्रात पाहायला सापडतं. कलेच्या क्षेत्रात कोणतीही व्यापकता, प्रमाणबद्धता किंवा कल्पनेची उदात्तता राहिली नाही. आणि मग सर्वच बाबतीत केवळ अलंकारप्रियता वाढीला लागली. आपल्या जातीची मौलिकता, नवीन नवीन कल्पना प्रसवण्याची शक्ती जणू काही लोप पावली. संगीताच्या क्षेत्रातही प्राचीन संस्कृत संगीतातला हृदयाला हेलावून सोडणारा भाव उरला नाही. तसंच पूर्वी प्रत्येक स्वर आपापलं वैशिष्ट्य राखून जसा सुसंवाद निर्माण करत असे तसं आता राहिलं नाही आणि स्वरांचं स्वतंत्र वैशिष्ट्यही लोप पावलं. आजचं सगळं संगीत म्हणजे तुटक तुटक अशा सर्व स्वरांची खिचडीच बनलं आहे. त्यात मिश्र स्वरांचा अस्ताव्यस्त गोंधळच दिसून येतो. संगीतातील पतनाचंच हे लक्षण आहे. याप्रमाणे आदर्शवादी विचारांचं तुम्ही विश्लेषण केलं तर तुम्हाला आढळून येईल की त्यात देखील मौलिकतेचा अभाव झालेला असून अलंकारप्रियतेकडे अधिक कल झुकत आहे. आणि आपलं वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षेत्र जो धर्म, त्यातही अतिभयंकर असं पतन घडून आलं आहे. पाणी उजव्या हाताने प्यावं की डाव्या अशा क्षुल्लक समस्या घेऊन ज्या समाजानं शेकडो वर्ष वादविवादात घालवली, त्या समाजाकडून तुम्ही कसली अपेक्षा करू शकाल? देशातील अत्यंत विचारशील व्यक्ती शेकडो वर्ष स्वयंपाकघरातील समस्यांवर सोवळं शिवाशिवीचं प्रायश्चित्त या गोष्टींवर वाद घालत बसाव्यात, ह्यापेक्षा अधिक पतन कोणतं असू शकेल? जगात ईश्वरासंबंधीच्या आणि आत्म्यासंबंधीच्या आजवर उपदेशल्या गेलेल्या तत्वांमध्ये सर्वात उदात्त आणि सर्वात श्रेष्ठ
अशी वेदांत तत्व नष्टप्राय झाली, अरण्यात दडून राहिली आणि केवळ थोड्याशा संन्याशांनी ती जतन केली. बाकीचे सगळे लोक खाद्याखाद्य, सोवळं ओवळं यासारख्या क्षुल्लक प्रश्नांचा खल करण्यात निमग्न झाले. मुसलमानांच्या विजयामुळे आपल्याला पुष्कळ चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या यात शंका नाही. जगातील अत्यंत साधारण मनुष्य सुद्धा सर्वात उच्च अशा व्यक्तीलाही काहीतरी शिकवू शकतोच. पण मुसलमान लोक भारतीय समाजात नवीन शक्ती संचारित करू शकले नाहीत. नंतर बऱ्यासाठी म्हणा किंवा वाईटासाठी म्हणा, आपला देश इंग्रजांकडून जिंकला गेला. अर्थात एका देशाकडून दुसरा देश जिंकला जाणं हे वाईटच आहे. परकीय शासन हे वाईटच असतं यात शंका नाही. पण अशा वाईटातून काही वेळा चांगलं निष्पन्न होतं आणि इंग्रजांच्या या विजयातून निष्पन्न झालेली चांगली गोष्ट अशी आहे, इंग्लंडच काय पण अवघा युरोप सभ्यतेसाठी ग्रीस देशाचा ऋणी आहे. युरोपातील प्रत्येक गोष्टीतून ग्रीक सभ्यता व्यक्त होत असते. प्रत्येक वस्तूवर किंवा प्रत्येक वास्तूवर ग्रीसचा प्रभाव दिसून येतो. युरोपातील कला आणि विज्ञान ही वस्तुतः ग्रीसचीच आहेत. आज प्राचीन ग्रीक सभ्यता प्राचीन हिंदू सभ्यतेला या भारताच्या भूमीवर भेटत आहे. याप्रमाणे सावकाश आणि शांतपणे या दोन्ही सभ्यतांचं संमिश्रण होत आहे आणि आपल्याला व्यापक बनवणारी आणि चैतन्यदायी अशी पुनरुत्थानाची जी चळवळ आपल्या भोवती दिसते आहे ती या संमिश्रणाचंच फळ आहे. जीवनाकडे पाहण्याची व्यापक आणि उदार दृष्टी आपल्याला लाभत आहे आणि जरी सुरुवातीला भ्रांतीमुळे आपण आपले विचार संकुचित करण्याचा प्रयत्न केला तरी आता आपल्या ध्यानी येत आहे की ज्या उदार प्रेरक शक्ती चोहोकडे कार्य करतायत आणि जीवनविषयक ज्या व्यापक स्वरूपाच्या कल्पना आपल्या समोर आहेत त्या सगळ्या आपल्या प्राचीन ग्रंथांमधून मांडलेल्या कल्पनांचीच स्वाभाविक परिणती आहेत. आपल्या पूर्वजांनी शोधून काढलेली मूलतत्व जर तर्कशुद्ध रीतीने कृतीत आणली तर जीवनाविषयीची उदार व्यापक दृष्टी स्वाभाविकपणे अंगी बाणेल. व्यापक बनणं, संकुचित क्षेत्रातून बाहेर पडणं, सर्वांशी मिसळणं, हळूहळू विश्वाशी एकरूप होणं ही आपली अंतिम ध्येय आहेत. आणि आपण मात्र सदा सर्वदा आपल्या शास्त्रातील उपदेशांच्या विरुद्ध वागून अधिकाधिक संकुचित बनत आहोत आणि स्वतःला इतरांपासून वेगळं करत आहोत. आपल्या मार्गात कितीतरी धोके आहेत. त्यापैकी एक म्हणजे या जगात केवळ आपणच श्रेष्ठ लोक आहोत ही अभिनिवेशपूर्ण कल्पना आहे. भारताबद्दल अतिशय प्रीती, देशभक्ती आणि आपल्या पूर्वजांविषयी आदर बाळगूनही मला वाटतं आहे की आपल्याला इतर देशांकडून पुष्कळ गोष्टी शिकायच्या आहेत. ज्ञानप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या पायाशी बसण्याची आपली तयारी असली पाहिजे, कारण प्रत्येक जण आपल्याला उच्च प्रकारचं ज्ञान देऊ शकतो हे लक्षात ठेवा. थोर स्मृतिकार मनू म्हणतात, खालच्या जातीतील व्यक्तीपासूनही चांगलं असेल ते घ्या आणि अंत्यजाची सुद्धा सेवा करून त्याच्यापासून स्वर्गप्राप्ती करून देणारी विद्या शिका. अतएव मनूंचे खरे वंशज म्हणून आपण त्यांचा आदेश प्रमाण मानला पाहिजे आणि ऐहिक किंवा पारमार्थिक जीवनासंबंधीची शिकवण जो कोणी सुयोग्य असेल त्याच्याकडून प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला हेही विसरून चालायचं नाही की जगाला देण्यासारखं थोर ज्ञान आपल्याजवळ सुद्धा आहे. भारताबाहेरील जगाविना आपलं चालणार नाही. आपलं असं चालू शकेल हा विचार मूर्खपणाचा होता आणि त्याचं प्रायश्चित्त 1000 वर्षांच्या गुलामगिरीच्या रूपात आपल्याला भोगावं लागलेलं आहे. आपण आपल्या देशाबाहेर गेलो नाही, आपल्या देशातील परिस्थिती आणि अन्य देशातील परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास केला नाही आणि आपल्या भोवती काय चाललंय याकडे लक्ष दिलं नाही. हेच भारतीय मनाच्या अधोगतीचं एक मोठं कारण आहे. आपण त्याबद्दल भरपूर प्रायश्चित्त भोगलेलं आहे. यापुढे आपण पुन्हा असं करण्याचं टाळूया. भारतीयांनी भारताबाहेर जाऊ नये अशा प्रकारच्या सर्व कल्पना बालिश आहेत, मूर्खपणाच्या आहेत. त्या मुळापासून नाहीशा केल्या पाहिजेत. भारताबाहेरच्या निरनिराळ्या देशांमध्ये तुम्ही जितका अधिक प्रवास कराल तितके ते तुम्हाला, तुमच्या देशाला हितावह आहे. गेली शेकडो वर्ष जर आपण असं केलं असतं तर आज भारतावर राज्य करू पाहणाऱ्या कोणत्याही देशाच्या पायाशी बसण्याचा प्रसंग आपल्यावर आला नसता. जीवनाचं पहिलं दृश्य चिन्ह म्हणजे विस्तार पावणे हे आहे. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही विस्तार पावलंच पाहिजे. ज्या क्षणी तुमचं विस्तार पावणं थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आलाय असं समजा. मी इंग्लंड अमेरिकेला गेलो या गोष्टीचा तुम्ही आत्ताच उल्लेख केलात. मला जाणं भागच होतं, कारण देशाच्या पुनरुत्थानाचं पहिलं लक्षण विस्तार पावणं हेच होय.
या राष्ट्रजीवनाचं पुनरुत्थान होत असता आतल्या आत त्याचा विस्तार झाल्यामुळे मी जणू देशाबाहेर फेकला गेलो आणि अशा प्रकारे हजारो जण बाहेर फेकले जातील. आपल्या राष्ट्राला जिवंत राहायचं असेल तर हे घडून आलंच पाहिजे, हे माझे शब्द लक्षात ठेवा. म्हणून राष्ट्राच्या पुनरुत्थानाचं हे सर्वात मोठं चिन्ह आहे आणि विस्तार पावण्यातूनच एकंदर मानवी ज्ञानसंपदेत आपल्याला घालायची भर आणि जगाच्या उन्नतीसाठी आपल्याला द्यायचं सहकार्य ही दोन्ही जगाला प्राप्त होत आहेत. पण ही काही नवी गोष्ट नाही. हिंदू लोक नेहमी आपल्या देशाच्या चारी भिंतींच्या आत युगानुयुग राहत आलेत असं तुमच्यापैकी ज्यांना वाटतं ते मोठी चूक करतायत. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या प्राचीन शास्त्रांचं अध्ययन केलेलं नाही, तुम्ही आपल्या जातीच्या इतिहासाचा सम्यक अभ्यास केला नाही असं म्हणावं लागेल. ज्या देशाला जिवंत राहायचं असेल त्यानं इतर देशांना काही ना काही दिलंच पाहिजे. जीवन दिल्यामुळे जीवन प्राप्त होत असतं. तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त होते तेव्हा तुम्ही इतरांना काहीतरी देऊन तिचं मूल्य चुकवलं पाहिजे. आपण कित्येक सहस्र वर्ष जिवंत आहोत ही गोष्ट आपण अमान्य करू शकत नाही. याचं एकच कारण हे की आपण बाहेरील जगाला काहीतरी सदैव देत आलेलो आहोत. मग अज्ञ लोक काहीही समजतो. मग भारतानं जगाला दिलेली देणगी ही धर्म, तत्वज्ञान आणि आध्यात्मिकता याचीच आहे. आणि धर्माला आपल्या प्रसाराचा मार्ग मोकळा करण्यासाठी आघाडीवर सैन्य असण्याची आवश्यकता नाही. ज्ञान आणि तत्वज्ञान यांना दुसरीकडे जाण्यासाठी रक्ताचे पाट वहावावे लागत नाहीत. ज्ञान आणि तत्वज्ञान ही रक्ताळलेली मानवी शरीर तुडवत आणि हिंसा करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नसून प्रेम आणि शांती यांच्या सहाय्याने ती संक्रमित होत असतात. आणि नेहमी असंच घडत आलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला नेहमीच द्यावं लागलं आहे. लंडनमध्ये एका तरुण स्त्रीनं मला विचारलं, तुम्ही हिंदू लोकांनी काय केलंय? तुम्ही कधीही एक देश सुद्धा जिंकला नाही. शूर, साहसी, क्षत्रिय इंग्रजांच्या दृष्टिकोनातून हे सगळं बरोबर आहे. एखाद्या मनुष्यानं दुसऱ्यावर विजय मिळवणं हेच त्यांच्या दृष्टीने गौरवास्पद कार्य आहे. त्यांच्या दृष्टीने हे ठीकच आहे, पण आमच्या दृष्टिकोनातून ते अगदी चुकीचं आहे. भारताच्या महत्तेचं कारण कोणतं असं मी स्वतःला जर विचारलं तर उत्तर येईल की आपण कधीही कोणाला जिंकलं नाही हेच आपल्या महत्तेचं कारण आहे. त्यातच आपला गौरव आहे. आपला धर्म जयिष्णू नाही अशी निंदा तुम्ही प्रतिदिनी ऐकता आणि मला खेद वाटतो की ज्यांना अधिक कळायला हवं असे लोकही कधी कधी अशी निंदा करताना आढळतात. मला वाटतं की नेमका हाच युक्तिवाद आपला धर्म अन्य कोणत्याही धर्मापेक्षा अधिक सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी योग्य ठरेल. आपल्या धर्मानं दुसऱ्याला कधीही जिंकलं नाही, कधी रक्तपात केला नाही. उलट त्यानं सर्वांवर आशीर्वचनांचा, शांततेच्या, प्रेमाच्या किंवा सहानुभूतीच्या शब्दांचाच नेहमी वर्षाव केलेला आहे. या भूमीत आणि केवळ याच भूमीत परमत सहिष्णुतेचा, आदर्शाचा प्रथम प्रचार केला गेला आणि केवळ याच ठिकाणी सहानुभूती आणि परमत सहिष्णुता प्रत्यक्ष व्यवहारात उतरल्या. अन्य सर्व देशात त्या केवळ सिद्धांतातच आढळतात. केवळ याच भूमीत हिंदूंनी मुसलमानांकरता मशिदी बांधल्या आणि ख्रिस्ती लोकांकरता प्रार्थना मंदिरं बांधून दिली. याप्रमाणे तुम्ही हे पाहिलं की आपला संदेश कितीदा तरी जगाला प्राप्त झाला, पण तो अगदी शांतपणे, हळुवारपणे आणि नकळत दिला गेला आहे. सर्वच बाबतीत भारताची कार्यपद्धती अशीच आहे. भारतीय विचारसरणीचं वैशिष्ट्य हेच आहे की ती मूक आणि शांत आहे. याचबरोबर तिच्यात विलक्षण शक्ती असूनही ती हिंसेमधून कधीही व्यक्त होत नाही. भारतीय विचारातील शक्ती ही अशी मूक मोहिनी शक्ती आहे. एखाद्या परदेशी मनुष्यानं आपलं वाङ्मय अभ्यासासाठी घेतलं तर प्रथमदर्शनी ते त्याला कंटाळवाणं वाटतं, कारण त्यात परदेशी वाङ्मयाप्रमाणे उत्तेजना नाही, चटकन उत्तेजित करणारी तीव्र गती नाही. युरोपातील दुःख परिवासाई नाटकांची आपल्या देशातल्या तसल्या प्रकारच्या नाटकांची तुलना करा. पाश्चात्य दुःख परिवसाई नाटकं अत्यंत क्रियायुक्त असतात. ती तुम्हाला थोडा वेळ उत्तेजित करतात, पण ती संपताच प्रतिक्रियेला सुरुवात होते. तुमच्या मेंदूतून मग सगळं काही पुसलं जातं. भारतीय दुःख परिवसाई नाटकं जादूगाराच्या शक्तीसारखी असतात. ती शांत आणि मूक अशी असतात. पण तुम्ही त्यांचं जसं जसं परिशीलन करत जाल तसतशी ती तुमच्या मनाची पकड घेत जातात. मग तुम्ही हलूही शकत नाही. तुम्ही मुग्ध होता आणि ज्यांनी म्हणून आमच्या वाङ्मयात प्रवेश करण्याचं धैर्य दाखवलं त्यांना या विलक्षण प्रभावाची जाणीव झाली आणि ते त्या वाङ्मयातच नित्य आसक्त राहिले.
ऐकू न येता आणि न दिसता हळुवारपणे पडणारे दवबिंदू सुंदर गुलाबांना फुलवतात. जगाच्या विचारसंपदेला भारतानं दिलेली देणगी ही या दवबिंदूंप्रमाणे आहे. भारताच्या विचारांचा प्रभाव शांत आणि नकळत पडणारा असूनही तो सर्व शक्तिमान आहे. त्यानं जगाच्या विचारात क्रांती घडवून आणली आहे. ती कशी आणि केव्हा घडून आली हे मात्र कोणालाच माहीत नाही. एकदा मला असं सांगण्यात आलं, भारतातील कोणत्याही ग्रंथाच्या लेखकाचं नाव शोधून काढणं हे किती अवघड आहे. यावर मी उत्तर दिलं, हे भारतीय विचारसरणीला अनुसरूनच आहे. आजकालचे लेखक 90% कल्पना दुसऱ्याच्या चोरून घेतात आणि 10%च त्यांच्या स्वतःच्या असतात. आणि तरीही ते प्रस्तावनेमध्ये असा मजकूर लिहिण्याची दक्षता घेतात की या सर्व मतांबद्दल मी जबाबदार आहे. भारतातील प्राचीन लेखक हे अशा आधुनिक लेखकांसारखे नव्हते. त्या थोर लेखकांनी मानवांच्या मनावर महान प्रभाव पाडला, पण आपल्या ग्रंथांवर स्वतःचा नामनिर्देश न करताही त्यांनी ग्रंथसंपदा निर्माण केली आणि भावी पिढ्यांसाठी ती ठेवून त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. आपल्या दर्शनांचे लेखक कोणाला माहिती आहेत? आपल्या पुराणांचे लेखक कोणाला ठाऊक आहेत? व्यास, कपिल यांच्यासारख्या सामान्य नावांनी त्यांचा निर्देश होत असतो. ते श्रीकृष्णाचे खरे वारसदार आहेत. ते गीतेचे खरे अनुयायी आहेत. तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्या फलांवर तुमचा अधिकार नाही. हा गीतेचा महान संदेश त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणला. याप्रमाणे भारताचं सगळ्या जगावर कार्य होत आलेलं आहे. पण त्यासाठी एका गोष्टीची अपेक्षा असते. व्यापारी मालाप्रमाणे विचार सुद्धा कुणीतरी निर्माण केलेल्या मार्गांनीच एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात. एका ठिकाणाहून दुसरीकडे विचारांचं संक्रमण होण्यापूर्वीही मार्गाची सिद्धता ही असावीच लागते. आणि जेव्हा जेव्हा जगाच्या इतिहासात एखादं विश्वविजयी राष्ट्र उदयाला येतं आणि जगातील भिन्न विभागांना एकत्र जोडतं, तेव्हा तेव्हा निर्माण झालेल्या या मार्गांनी भारतातील विचारांचा प्रवाह वाहू लागतो आणि सर्व मानववंशाच्या नसानसातून तो प्रविष्ट होतो. बौद्धांच्या जन्मापूर्वीही भारतीय विचार जगातील देशांमधून प्रविष्ट झालेले होते. अशा स्वरूपाचे पुरावे प्रतिदिन अधिकाधिक उपलब्ध होत आहेत. बौद्ध धर्माच्या उदयापूर्वीही वेदांतानं चीनमध्ये, इराणमध्ये आणि पूर्वेकडील द्वीपसमूहात प्रवेश केलेला होता. ज्यावेळी ग्रीसमधील शक्तिशाली पुरुषांनी पौर्वात्य जगाचे भिन्न भिन्न विभाग एकत्र आणले, त्यावेळीही भारतीय विचार तिथे प्रविष्ट झाले. आणि आपल्या सभ्यतेचा गर्व वाहणारा ख्रिस्ती धर्म हा भारतीय विचारखंडाचा केवळ एक समूह आहे. बौद्ध धर्म हा कितीही महान असला तरी तो आपल्याच धर्माचं एक बंडखोर संतान आहे. तसंच ख्रिस्ती धर्म देखील आपल्याच धर्माचं एक अपूर्ण अनुकरण आहे. कालचक्र फिरून आता पुन्हा तसाच समय आला आहे. आज इंग्लंडच्या भीमपराक्रमानं जगाचे विविध भाग एकत्र जोडले गेले आहेत. इंग्रजांचे वाहतुकीचे मार्ग रोमन लोकांप्रमाणे जमिनीपुरते मर्यादित नाहीत, तर ते समुद्रातूनही सर्व दिशांना पसरले आहेत. सागरा महासागरांवरून इंग्रजांचे मार्ग गेलेले आहेत. जगाचा प्रत्येक भाग दुसऱ्या भागाशी जोडला गेला असून वीज ही नवीन नेमलेल्या दूताप्रमाणे या सर्व भागात फार मोठं कार्य करते आहे. अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारत पुन्हा जागृत होतो आहे आणि जगाच्या सभ्यतेतील आणि प्रगतीतील आपला वाटा उचलण्यासाठी सिद्ध होतो आहे. आणि प्रकृती धर्मानुसारच मला इंग्लंड आणि अमेरिका या ठिकाणी धर्माचा प्रचार करण्यासाठी जाणं भाग पडलं, हे याचंच फल आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या हे ध्यानी यायला हवं की आता योग्य वेळ आलेली आहे. सर्व ठिकाणी आपल्याला अनुकूल अशी चिन्ह दिसत आहेत आणि भारतातील तत्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक विचारांनी पुन्हा एकदा जगभर संचार करून विश्वविजय संपादन केला पाहिजे. म्हणून आपल्या पुढील समस्या दिवसेंदिवस व्यापक होत आहेत. केवळ आपल्या देशातच जागृती करायची आहे असं नाही, तर ती एक सामान्य बाब आहे. मी कल्पनाप्रिय आहे आणि माझी कल्पना हिंदू जातीनं अखिल जगावर विजय मिळवावा ही आहे. या जगात महान विजय मिळवणाऱ्या जाती होऊन गेल्या आहेत. आपणही थोर जेते होतो. आपल्या विजयाचं वर्णन भारताचा थोर सम्राट अशोक यांनी धर्म आणि आध्यात्मिकता यांचा विजय अशा शब्दात केलेला आहे. भारतानं पुन्हा एकदा जगावर विजय मिळवलाच पाहिजे. माझ्या जीवनातील हे एक स्वप्न आहे आणि आज माझं भाषण ऐकत असलेल्या तुमच्या मनातही हेच स्वप्न निर्माण व्हावं आणि त्याची प्रत्यक्षात परिणती झाल्याशिवाय तुम्ही थांबू नये अशी माझी इच्छा आहे. लोक तुम्हाला हर घडी सांगतील की प्रथम तुम्ही स्वतःच्या घराकडे चांगलं लक्ष द्या आणि नंतरच कार्य करण्यासाठी बाहेर पडा. पण मी तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगतो आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी कार्य करता
तेव्हाच तुम्ही सर्वोत्तम कार्य करत असता. ज्यावेळी सागर पार होऊन तुम्ही परकीय भाषेतून आपल्या विचारांचा प्रचार करून दुसऱ्यांसाठी कार्य केलं, त्यावेळीच तुम्ही स्वतःसाठी सर्वोच्च कार्य संपादन केलं आणि आपले विचार देऊन अन्य देशातूनही ज्ञान प्रसाराचं कार्य केल्यामुळे आपल्या देशाचाही कसा लाभ होऊ शकतो याचं ही सभा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. मी आपलं कार्यक्षेत्र भारतापुरतंच मर्यादित ठेवलं असतं तर इंग्लंड आणि अमेरिका इथे मी गेल्यामुळे या देशात जो काही परिणाम घडून आला त्याच्या 1/4 परिणाम घडून आला नसता. भारताचा सर्व जगावर विजय हेच आपल्यासमोर महान ध्येय आहे आणि प्रत्येकाने त्यासाठी तयार असलंच पाहिजे. याहून काहीच कमी नको आणि त्याकरता आपण सिद्धता केली पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. परकीय इथे येवोत आणि आपल्या सैन्याने देश भरून टाकोत त्याची काही पर्वा नाही. भारतीयांनो, उठा आणि आपल्या आध्यात्मिक ज्ञानानं जग जिंकून घ्या. आणि जसं याच भूमीत प्रथम घोषित केलं गेलं त्याप्रमाणे प्रेमानं द्वेषाला जिंकलं पाहिजे. द्वेषानं द्वेषाला जिंकता येत नाही. जडवाद आणि तज्जन्य दुःख यांचं निराकरण जडवादानं कधीही होणार नाही. सैन्य जेव्हा सैन्यांना जिंकू पाहतात तेव्हा त्यांची संख्या फुगत जाते आणि माणसं पशुतुल्य होऊन जातात. आध्यात्मिकतेनं पाश्चात्य देशांवर जय मिळवला पाहिजे. त्यांनाही हळूहळू हे उमजतंय की राष्ट्र म्हणून जगायचं असेल तर आध्यात्मिकता अंगी बाणवलीच पाहिजे. ते याविषयी उत्सुक असूनही याची ते प्रतीक्षा करत असतात. या ज्ञानाचा पुरवठा कुठून होणार? भारताच्या प्राचीन थोर ऋषींचा संदेश घेऊन प्रत्येक देशात जाण्यासाठी तयार असलेले लोक कुठे आहेत? हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी सिद्ध असलेली माणसं कुठे आहेत? सत्याच्या प्रसारासाठी असे वीरपुरुष हवे आहेत. वेदांतातील थोर तत्व आणि संदेश परदेशात जाऊन विशद करण्यासाठी असेच शूर कार्यकर्ते हवे आहेत. जगाला हे हवंय, त्या विना जगाचा नाश ओढवेल. अवघं पाश्चात्य जगत आज जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. उद्याच त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील. जगाचा प्रत्येक कोपरानकोपरा पाश्चात्यांनी धुंडाळला असूनही त्यांना शांती लाभलेली नाही. सुखाचं अकंठ पान करूनही त्यांची तृप्ती झालेली नाही. भारताचे आध्यात्मिक विचार पाश्चात्य देशात खोलवर रुजवण्याचं कार्य करण्याची हीच वेळ आहे. म्हणून मद्रासमधील तरुणांनो, विशेषतः ही गोष्ट लक्षात ठेवण्यास मी तुम्हाला सांगतो आहे. आपण आपल्या देशाबाहेर गेलं पाहिजे आणि आपल्या आध्यात्मिकतेनं आणि तत्वज्ञानानं जग जिंकलं पाहिजे. दुसरा काहीही उपाय नाही. आपण हे केलं पाहिजे, अन्यथा नाश अटळ आहे. जागृत आणि प्रभावी राष्ट्रजीवन हवं असेल तर भारतीय विचारांनी जगावर विजय मिळवलाच पाहिजे. याबरोबरच आपण हेही विसरता कामा नये की आध्यात्मिक विचारांनी जगावर विजय मिळवणं याचा अर्थ जीवनदायी सिद्धांतांचा प्रचार करणं हा होय. शतकानुशतकं आपण उराशी बाळगलेल्या शेकडो खुळचट समजुतींचा प्रचार करणं नाही. या खुळचट समजुतींना तर ह्या भूमीतूनही अशा प्रकारे दूर केलं गेलं पाहिजे की त्या कायमच्या नष्ट होतील. त्या आपल्या समाजाच्या पतनाचं कारण असून त्यांच्यामुळे मेंदू दुर्बल होत असतो. आपला मेंदू थोर आणि उदात्त विचार ग्रहण करण्यासाठी असमर्थ होऊ नये. नवीन नवीन विचार करण्याची त्याची शक्ती लुप्त होऊ नये. त्याचं सर्व तेज नष्ट होऊ नये. धर्माच्या नावाखाली क्षुद्र खुळचट समजुतींना कवटाळून त्यांनी स्वतःला दूषित करू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. ह्या आपल्या भारत देशात आपल्यासमोर कितीतरी धोके आहेत. एकीकडे घोर जडवाद आहे तर दुसरीकडे घोर अंधविश्वास आहे. हे दोन्ही धोके आपण टाळले पाहिजेत. आज अशी काही माणसं आढळतात की पाश्चात्य ज्ञानाची मदिरा पिऊन उन्मत्त झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला सर्व काही कळालं आहे. हे लोक प्राचीन ऋषींना हसतात. त्यांच्या दृष्टीनं सर्व हिंदू विचारसरणी म्हणजे केवळ एक भारूड आहे. हिंदू तत्वज्ञान म्हणजे बालकांची बडबड आहे आणि हिंदू धर्म म्हणजे मूर्खांच्या अत्यंत खुळचट समजुतींचं गाठोडं आहे. या उलट दुसरे काही लोक आहेत, ते सुशिक्षित आहेत पण ते एककल्ली आहेत. ते दुसऱ्या टोकाला जातात आणि प्रत्येक घटनेच्या शुभाशुभ फलाचं स्पष्टीकरण ते देऊ पाहतात. आपल्या विशिष्ट जातींच्या, आपल्या विशिष्ट देवतेसंबंधीच्या आणि आपल्या विशिष्ट खेड्यातील सर्व खुळचट समजुतींचं ते तात्विक, आध्यात्मिक आणि तऱ्हेतऱ्हेचं बालिश स्पष्टीकरण देत असतात. त्यांच्या मते खेड्यातील प्रत्येक खुळचट समजूत ही वेदवाक्यासारखी असते आणि तिचं पालन करण्यावर देशाचं सगळं जीवन अवलंबून आहे
असं त्यांना वाटतं. यापासून तुम्ही सावध असलं पाहिजे. खुळचट समजुतींना कवटाळून बसणारे मूर्ख असण्यापेक्षा तुम्ही पूर्णपणे नास्तिक असलेले मला आवडेल. कारण नास्तिकात एक प्रकारचं जीवन तरी आढळतं आणि त्यांच्या उन्नतीची काही आशा तरी असते. पण एकदा का अंधविश्वासात शिरला की मेंदू निकामी बनतो, तो क्षीण होऊन जातो आणि मग जीवनाचं अधःपतन सुरू होतं. हे दोन्ही धोके टाळा. आपल्याला आज शूरवीरांची खरी गरज आहे. आपल्याला हवं आहे ताज्या दमाचं रक्त, शक्तिशाली स्नायू, लोखंडी मांसपेशी आणि पोलादी स्नायू. आता लेच्यापेच्या कल्पना नकोत, त्या सगळ्या टाळा. चमत्कारांच्या किंवा गूढ गोष्टींच्या मागे लागू नका. धर्मामध्ये त्यांना स्थान नाही. वेदांत, वेद, संहिता किंवा पुराण ह्यात असल्या गूढ गोष्टी आहेत का? प्राचीन ऋषीवर्यांनी धर्माच्या प्रचारासाठी गुप्त मंडळ स्थापन केली होती का? सगळ्या जगाला महान सत्य देण्यासाठी त्यांनी हातचलाखी किंवा चमत्कार केल्याचा निर्देश कधी आढळतो का? गुप्त गूढ गोष्टींच्या मागे लागणं आणि खुळचट समजुती बाळगणं ही दौर्बल्याची लक्षणं आहेत. ती नेहमीच पतनाची आणि मृत्यूची लक्षणं असतात. म्हणून त्यांच्यापासून सावध राहा, सामर्थ्यशाली व्हा आणि स्वावलंबी बना. जगात मोठमोठ्या आणि आश्चर्यकारक अशा गोष्टी आहेत. प्रकृतीच्या आपण जेवढ्या कल्पना करू शकतो त्या दृष्टीने पाहता आपण त्यांना प्रकृतीच्या पलीकडील किंवा अद्भुत म्हणू शकू. पण त्यांच्यापैकी एकही गोष्ट गूढ नाही. या भारतभूमीत असं कधीही सांगण्यात आलेलं नाही की धर्मातील सत्य ही गूढ आहेत किंवा हिमालयाच्या शिखरावर वास करणाऱ्या काही गुप्त मंडळांचाच त्यांच्यावर अधिकार आहे. मीही हिमालयात वास्तव्य केलंय. तुम्ही तिथे गेलेला नाही. तुमच्या घरापासून तो शेकडो मैल दूर आहे. मी एक संन्यासी आहे आणि गेली 14 वर्ष मी सतत प्रवास करीत आहे. पण मी सांगतो की अशा प्रकारची गूढ किंवा गुप्त मंडळ मला कुठेही आढळली नाहीत. या खुळ्या समजुतींच्या मागे लागू नका. तुम्ही आणि तुमचा समाज दोघं अगदी जडवादी झालात तरी चालेल. निदान त्यामुळे तुमच्या ठाई सामर्थ्य तरी राहील. पण तुम्ही जर या खुळचट समजुतींच्या मागे लागलात तर मात्र तुमचं पतन किंवा तुमचा मृत्यू अनिवार्य आहे. बलसंपन्न लोकांनी या खुळचट समजुतीचा खल करण्यात आणि अत्यंत खुळ्या समजुतींची रूपकात्मक स्पष्टीकरण शोधून काढण्यात आपला वेळ खर्च करावा ही गोष्ट समस्त मानवजातीला लज्जास्पद अशी आहे. धीट व्हा. प्रत्येक समजुतीचं अशा प्रकारे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नका. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्यामध्ये पुष्कळच भोळ्या समजुती आहेत. आपल्या समाजरूपी शरीरावर कितीतरी फोड आणि व्रण आहेत. ते कापून काढून नष्ट केले पाहिजेत. पण त्यामुळे आपला धर्म, आपलं राष्ट्रीय जीवन आणि आपली आध्यात्मिकता यांचं काहीही नुकसान होणार नाही. धर्माची सर्व मूलतत्व सुरक्षित आहेत आणि एकदा हे दुष्ट व्रण नाहीसे झाले की ही मूलतत्व अधिक तेजानं चमकू लागतील. या तत्वांनाच तुम्ही चिकटून राहा. आमचाच धर्म सार्वजनीन धर्म आहे असा दावा प्रत्येक धर्माच्या वतीनं मांडण्यात येतो हे तुम्हाला माहीतच आहे. सुरुवातीलाच मला तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की संभवतः कोणताच धर्म कधीही सार्वजनीन धर्म होऊ शकत नाही. पण असा हा दावा सांगू शकणारा एखादा धर्म असेल तर तो केवळ आपलाच धर्म आहे, दुसरा नाही. कारण अन्य प्रत्येक धर्म हा एक किंवा अनेक विशिष्ट व्यक्तींवर अवलंबून आहे. अन्य सर्व धर्म हे ऐतिहासिक मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या जीवनाभोवतीच गुंफले आहेत. या धर्मांना असं वाटतं की यातच आपली शक्ती आहे. पण वास्तविक पाहता त्यातच त्यांचं दौर्बल्य आहे. कारण अशा व्यक्तींची ऐतिहासिकता असत्य ठरली की या धर्माचा सगळा डोलारा कोसळून पडतो. या थोर धर्मसंस्थापकांची अर्धी जीवनं असत्य सिद्ध झालेली आहेत आणि उरलेल्या अर्ध्या भागाबद्दल बळकट संशय घेण्यात येतो आहे. म्हणून ज्या सत्याचं प्रामाण्य केवळ त्यांच्याच शब्दावर अवलंबून होतं ती सगळी सत्य हवेत विरून जात आहेत. पण आपल्या धर्मात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या असल्या तरी आपल्या धर्मातील सत्य त्यांच्यावर अवलंबून नाहीत. श्रीकृष्णाची थोरवी ते श्रीकृष्ण होते यात नसून ते वेदांताचे थोर आचार्य होते यात आहे. ते तसे नसते तर बुद्ध देवांप्रमाणे त्यांचाही नामनिर्देश या देशात शिल्लक राहिला नसता. याप्रमाणे आपली निष्ठा ही नेहमीच तत्वांवर राहिलेली आहे, व्यक्तींवर नाही. व्यक्ती ह्या केवळ तत्वांच्या साकार मूर्ती किंवा उदाहरणं आहेत. तत्व जर सुरक्षित असतील तर हजारो लाखो व्यक्ती निर्माण होतील. तत्व जर सुरक्षित असेल तर गौतम बुद्धांसारख्या शेकडो हजारो व्यक्ती जन्माला येतील.
पण तत्व लुप्त किंवा विस्मृत झालेलं असेल आणि सर्व राष्ट्रीय जीवन जर तथाकथित ऐतिहासिक व्यक्तींभोवती घोटाळत राहील तर अशा धर्माची अवनती अनिवार्य आहे. असा धर्म धोक्यात आल्या वाचून राहणार नाही. केवळ आपलाच धर्म असा आहे की जो एखाद्या किंवा अनेक व्यक्तींवर आधारलेला नसून तत्वांवर आधारलेला आहे. त्याचबरोबर त्यात लक्षावधी व्यक्तींना, महापुरुषांना वाव आहे. नूतन महापुरुषांना किंवा अवतारांनाही त्यात भरपूर वाव आहे. पण त्यांच्यापैकी प्रत्येक जण या शाश्वत तत्वांचं उदाहरण असला पाहिजे हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या धर्माची ही सर्व तत्व सुरक्षित आहेत आणि ती सुरक्षित राखणं हे प्रत्येकाचं जीवित कार्य झालं पाहिजे. युगायुगातून साठणाऱ्या धुळीपासून आणि दोषांपासून आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. आपल्या समाजाची वारंवार अधोगती होत असतानाही वेदांताची तत्व कधीही मलिन झाली नाहीत ही आश्चर्याची गोष्ट आहे. अत्यंत दुष्ट व्यक्तींनी देखील त्यांना कलंकित करण्याचं धाडस केलेलं नाही. आपली शास्त्र ही जगातील सर्वात सुरक्षित अशी शास्त्र आहेत. इतर ग्रंथांची तुलना केली असता त्यांच्यात प्रक्षिप्त गोष्टी, अर्थाची ओढाताण किंवा त्यातील आशय नष्ट करण्याचा प्रयत्न दिसत नाही. प्रथम त्यांचं जसं स्वरूप होतं अगदी तसंच ते अजूनही आहे आणि ही शास्त्र मानवांना त्याच ध्येयाच्या दिशेने अजूनही घेऊन जात आहेत. या ग्रंथावर निरनिराळ्या भाष्यकारांनी भाष्य लिहिलेली आहेत. थोर आचार्यांनी त्याचा प्रचार केलेला आहे. त्यावर विविध संप्रदायही आधारले गेले आहेत. आणि तुम्हाला असं आढळेल की या वेदग्रंथात वरपांगी विरोधी वाटणारे विचारही आहेत. या वेदग्रंथातील काही श्लोक पूर्ण द्वैतवादी आहेत तर दुसरे काही श्लोक पूर्ण अद्वैतवादी आहेत. द्वैतवादी भाष्यकार हा द्वैताहून दुसरं काही समजू शकत नाही. तो अद्वैतमूलक उतारे दडपून टाकू पाहतो. द्वैतवादी आचार्य आणि पुरोहित हे त्यांचा अर्थ द्वैत मताप्रमाणे लावण्याचा प्रयत्न करतात. अद्वैतवादी भाष्यकार द्वैतमूलक उतार्यांची अशाच प्रकारे संभावना करतात. हा काही वेदांचा दोष नाही. सर्व वेदच द्वैतवादी आहेत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं मूर्खपणाचं आहे. तसंच सर्व वेद संपूर्णपणे अद्वैतमूलक आहेत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं हेही तितकंच मूर्खपणाचं आहे. वेद हे द्वैत आणि अद्वैत अशा दोन्ही विचारसरणींनी युक्त आहेत. नव्या कल्पनांच्या आधारे आज आपण त्यांना अधिक चांगल्या रीतीने समजू शकतो. या नवीन कल्पनांनी आपण ह्या निष्कर्षाप्रत पोहोचतो की द्वैतमूलक आणि अद्वैतमूलक अशी सर्वच तत्व मनाचा पायरी पायरीनं विकास होण्यासाठी आवश्यक आहेत. आणि म्हणूनच वेदांनी त्यांचा पुरस्कार केलेला आहे. मानवजातीवर कृपा करून वेदांनी सर्वोच्च ध्येयाप्रत नेणाऱ्या या विविध पायऱ्या दाखवलेल्या आहेत. ह्या पायऱ्या काही परस्पर विरोधी नाहीत. त्या म्हणजे लहान बालकांना भुलवण्यासाठी वेदांनी योजलेले काही निरर्थक शब्द नाहीत. त्या पायऱ्या केवळ मुलांनाच उपयुक्त आहेत असं नाही, तर अनेक प्रौढ माणसांना सुद्धा त्या उपयुक्त आहेत. जोपर्यंत आपण शरीरधारी आहोत, जोपर्यंत आपण देहालाच आत्मा मानण्याच्या भ्रमात पडलेलो आहोत, जोपर्यंत आपण पंचेंद्रियबद्ध आहोत आणि जोपर्यंत आपल्याला बाह्य सृष्टी दिसत आहे, तोपर्यंत आपल्याला सगुण ईश्वर मानणं भाग आहे. कारण या सगळ्या गोष्टी जर आपण सत्य मानल्या तर रामानुजाचार्यांनी दाखवून दिल्याप्रमाणे आपल्याला ईश्वर, प्रकृती, जीवात्मा या तिन्ही गोष्टी सत्य मानणं भाग आहे. या तीन गोष्टींपैकी एक जर तुम्ही सत्य मानली तर सर्व त्रयी तुम्हाला सत्य मानावीच लागते. ते तुम्ही टाळू शकत नाही. म्हणून जोवर तुम्हाला बाह्य जगाचा अनुभव येत आहे तोवर सगुण ईश्वर आणि जीवात्मा हे अमान्य करणं वेडेपणाचं आहे. पण ऋषींच्या जीवनात असेही क्षण येतात की ज्यावेळी मानवी मन आपल्या मर्यादांच्या पलीकडे जातं. मनुष्य प्रकृतीच्या बंधनाच्या पार होतो आणि सर्वातीत प्रदेशात प्रविष्ट होतो. या सर्वातीत सत्तेविषयी वेदांनी म्हटलंय, जिथे पोहोचू न शकल्यामुळे वाणी मनासह परत येते. तिथे डोळे, वाणी आणि मन पोहोचू शकत नाही. त्याचं ज्ञान आपल्याला झालं असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं ज्ञान झालं नाही असंही आपण म्हणू शकत नाही. या ठिकाणी मानवी आत्मा सर्व बंधनातीत होतो आणि केवळ अशाच वेळी त्याच्या ठायी अद्वैताचं हे मूलतत्व स्फुरतं. मी आणि सर्व विश्व एकच आहे. मी आणि ब्रह्म एकच आहे.
आणि तुम्हाला आढळून येईल की केवळ ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या योगानंच या निष्कर्षाप्रत पोचता येतं असं नाही, तर भक्तीच्या सामर्थ्यानंही त्याच्यापर्यंत पोचता येतं. भागवतात तुम्हाला वाचायला मिळतं की जेव्हा कृष्ण अंतर्धान पावला आणि गोपी शोकाकुल झाल्या, तेव्हा कृष्णाविषयीचे विचार त्यांच्या मनात एवढे तीव्र झाले की त्यांच्यापैकी प्रत्येक गोपी देहभान विसरली आणि मीच कृष्ण आहे अशी तिची धारणा झाली. तिनं कृष्णासारखा साज करून कृष्णासारखी क्रीडा करण्यास सुरुवात केली. यावरून आपल्या हे ध्यानात येतं की ही एकत्वानुभूती भक्तीतूनही प्राप्त होते. पूर्वी एक पर्शियन सुफी कवी होऊन गेला. त्याने आपल्या एका कवितेत म्हटलंय, मी माझ्या प्रियेकडे गेलो आणि पाहिलं तो दार बंद असल्याचं दिसलं. मी दार ठोठावलं तेव्हा आतून आवाज आला, कोण आहे? मी उत्तर दिलं, मी आहे. दरवाजा उघडला गेला नाही. दुसऱ्यांदा पुन्हा मी गेलो, दार ठोठावलं, पुन्हा तोच प्रश्न विचारला गेला, कोण आहे? मी यावेळी उत्तर दिलं, मी अमुक अमुक आहे. दार उघडलं गेलं नाही. तिसऱ्या वेळेस मी गेलो, त्यावेळी तेच शब्द आले, कोण आहे? मी म्हणालो, प्रिये मी तूच आहे. असं उत्तर दिल्यावर दार उघडलं गेलं. याप्रमाणे अनुभूतीच्या विविध पायऱ्या आणि अवस्था आहेत. त्यांच्याविषयी आपण वाद करत बसण्याचं कारण नाही. आपल्या अत्यंत आदरणीय अशा प्राचीन भाष्यकारात तीव्र मतभेद असले तरीही आपण वाद करत बसण्याचं कारण नाही. कारण ज्ञान हे अमर्याद आहे आणि सर्वज्ञता ही काही आजच्या किंवा प्राचीन काळच्या कोण्या विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी नाही. प्राचीन काळी ऋषीमुनी होऊन गेले असतील तर आताही पुष्कळ होतील याविषयी खात्री बाळगा. प्राचीन काळी व्यास, वाल्मिकी किंवा शंकराचार्य होऊन गेले असतील तर तुमच्यापैकी प्रत्येकानं शंकराचार्य का होऊ नये? आपल्या धर्माचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्ही ध्यानी घेतलं पाहिजे. अन्य सर्व धर्मग्रंथांमधून ईश्वरी आदेश लाभलेल्या व्यक्तींचे शब्दच त्या ग्रंथांचे प्रमाण होते असं सांगितलं आहे. त्यांच्या मते असे आदेश फारच थोड्या व्यक्तींना लाभत असतात आणि त्यांच्याचद्वारे सत्य ही सामान्य जनांपर्यंत पोहोचत असतात आणि आपणा सर्वांना त्या व्यक्तींचे शब्द मानावेच लागतात. नाझरेथच्या येशूंना सत्याची अनुभूती झाली आणि सर्वांनी त्यांचे शब्द मानलेच पाहिजेत असं ख्रिस्ती धर्म सांगतो. पण आपला धर्म म्हणतो की भारतातील प्राचीन ऋषींना, मंत्रद्रष्ट्यांना सत्याचं दर्शन झालं, तसंच ते भावी काळातील सगळ्या ऋषींनाही होईल. केवळ बडबड करणारे, केवळ शास्त्रपाठ करणारे, कोरे पंडित, शब्दशास्त्री अशा लोकांना सत्याचं दर्शन होणार नाही, तर ते केवळ मंत्रद्रष्ट्या ऋषींनाच होईल. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. अर्थात हा आत्मा फार बोलण्यानं किंवा बुद्धी कौशल्यानं किंवा वेदांच्या पठनानं प्राप्त होणार नाही. स्वतः वेदच असं सांगतायत, वेदांच्या पठनानंही हा आत्मा प्राप्त होणार नाही. असं धीटपणाचं विधान तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी धर्मग्रंथात आढळेल का? तुम्ही आपलं हृदय खुलं केलं पाहिजे. प्रार्थना मंदिरात जाणं किंवा कपाळावर टिळे लावणं किंवा विशिष्ट पद्धतीने वेशभूषा करणं म्हणजे धर्म नव्हे. तुम्ही स्वतःला इंद्रधनुष्याच्या सगळ्या रंगांनी चित्रित करू शकाल, पण तुमचं हृदय खुलं झालेलं नसेल, तुम्हाला ईश्वराची अनुभूती झाली नसेल, तर हे सगळं व्यर्थ अवडंबर आहे. हृदय जर ईश्वराच्या रंगांनी रंगलेलं असेल तर त्याला बाह्य रंगाची जरुरीच राहणार नाही. तात्पर्य हे की धर्माची प्रत्यक्ष अनुभूती झाली पाहिजे. आपण हे विसरता कामा नये की रंग किंवा इतर बाह्य गोष्टी जोपर्यंत आपल्या आध्यात्मिक उन्नतीस सहाय्यक आहेत तोपर्यंत त्या चांगल्या आहेत, तोवर त्या सर्व स्वागतार्ह आहेत. पण त्यांच्यातलं सारतत्व निघून जाण्याचं भय असतं आणि मग त्या आध्यात्मिक उन्नतीला सहाय्य करण्याऐवजी अडथळा उत्पन्न करतात. अशा वेळी मनुष्य बाह्य अवडंबरासच धर्म मानू लागतो. मंदिरात जाणं आणि पुरोहिताला दक्षिणा देणं यालाच तो धर्म समजू लागतो. या गोष्टी अनिष्टकारक आणि विघातक आहेत. आपण त्यांना तात्काळ आळा घातला पाहिजे. आपली शास्त्र पुन्हा पुन्हा घोषित करतात की इंद्रियांच्या द्वारे लाभणारं ज्ञान म्हणजे काही धर्म नव्हे. ज्यामुळे त्या अविकारी आत्मतत्वाची अनुभूती येते तो धर्म होय. आणि प्रत्येकाच्या पक्षी हाच खरा धर्म आहे ज्याला इंद्रियातीत सत्याची अनुभूती झालेली आहे, ज्यानं स्वतःमध्ये आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतला आहे आणि ज्यानं ईश्वराला प्रत्यक्ष पाहिलं आहे. ज्याला सर्वाभूती ईश्वराचं दर्शन होत आहे तो ऋषी झाला असं समजावं. आणि जोवर तुम्ही ऋषी होत नाही तोवर तुमच्या धार्मिक जीवनास
प्रारंभ होत नाही. ऋषी झाल्यावरच तुमचं धार्मिक जीवन सुरू होईल. सध्या तुम्ही त्या जीवनाची केवळ पूर्वतयारी करत आहात असं म्हणता येईल. ऋषी झाल्यावरच तुमच्या धार्मिक जीवनाचा उदय होईल. तोवर केवळ बौद्धिक कसरत आणि कायिक कष्ट एवढंच तुमच्या प्रयत्नाचं स्वरूप असतं. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याला म्हणून मोक्ष हवा असेल त्यानं ऋषित्व प्राप्त करून घेतलं पाहिजे, त्यानं मंत्रद्रष्टा झालं पाहिजे, त्याला ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे, असं आपला धर्म आपल्याला स्पष्ट आणि निस्संदिग्ध शब्दात सांगतो. यालाच मोक्ष असं म्हणतात. हाच आपल्या शास्त्रांचा सिद्धांत आहे. आता आपल्याला स्वतःच्या बुद्धीनं शास्त्राचं परिशीलन करणं सोपं होईल आणि आता आपण स्वतःच त्याचा अर्थ समजू शकू. त्याचं विश्लेषण करून आपल्याला ज्या गोष्टीचं प्रयोजन असेल तेवढ्या आपण ग्रहण करू शकू. आपण स्वतः सत्य समजून घेऊ शकू. आपण असंच केलं पाहिजे. त्याबरोबरच प्राचीन ऋषींबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल आपण सर्व प्रकारे आदर बाळगला पाहिजे. हे प्राचीन ऋषी थोर होते, पण आपल्याला त्यांच्याहून अधिक थोर व्हायचंय. त्यांनी प्राचीन काळी मोठं कार्य केलं, पण आपण त्यापेक्षाही अधिक प्रभावी कार्य केलं पाहिजे. प्राचीन काळी भारतात शेकडो ऋषी होते. आता आपल्यामधून लक्षावधी ऋषी उदयाला येतील. होय, ते निश्चित उदयाला येतील. आणि जेवढ्या लवकर ह्यावर तुमच्यापैकी प्रत्येकाचा विश्वास बसेल तेवढं भारताच्या आणि जगाच्या दृष्टीने हिताचं होणार आहे. जशी तुमची श्रद्धा असेल तसे तुम्ही व्हाल. आपण ऋषी व्हावं अशी तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही उद्याच ऋषी व्हाल. तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. कारण वरपांगी विरोधी दिसणाऱ्या किंवा भांडणाऱ्या आपल्या सर्व संप्रदायांमध्ये जे एकच तत्व विद्यमान आहे ते हेच की सर्व ऐश्वर्य, सामर्थ्य आणि पावित्र्य ही आत्म्यामध्ये मूलतःच वसत आहेत. फक्त रामानुजाचार्यांच्या मते या आत्म्याचा कधी संकोच तर कधी विस्तार होतो. तर हे सगळे विकार म्हणजे भ्रम होत असं शंकराचार्यांचं मत आहे. या मतभेदांकडे लक्ष देऊ नका. व्यक्त असो की अव्यक्त असो, सामर्थ्य हे आत्म्यातच आहे हे सर्वांनाच मान्य आहे. आणि यावर जेवढ्या लवकर तुम्ही विश्वास ठेवाल तेवढं तुमचं हित होईल. तुमच्यातच सर्व शक्ती आहे. तुम्ही सर्व काही करू शकता, यावर श्रद्धा ठेवा. आपण दुर्बल आहोत असं समजू नका. आजकाल आपल्याला वाटत असतं तसं स्वतःला वेडं किंवा अर्धवट समजू नका. कोणाच्याही मार्गदर्शना वाचूनही तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकाल. सर्व प्रकारचं सामर्थ्य तुमच्यात वसत आहे. उठून उभे राहा आणि स्वतःमधील ईश्वरत्व प्रकट करा.